महाविकास आघाडी महाराष्ट्रात 26 तारखेला सत्तेवर येते. 23 ला निकाल लागतील. 26 ला सरकार स्थापन करू. 23 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. बघा, एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे. एक्झिट पोल हा एक फ्रॉड असतो. हरियाणामध्ये काँग्रेस बरं का, काँग्रेस 60च्या वर जागा जिंकली असा एक्झिट पोल होता. 60च्या वर काय झालं आपण पाहिलं. लोकसभेला 400 पार अशा प्रकारचे एक्झिट पोल तयार करून घेतले होते. काय झालं आपण पाहिलं. लोकांनी मतदान केलेलं आहे. मतदान गुप्त असतं हे सगळ्यांना माहीत आहे. तरी काही लोक हे उपद्व्याप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 26 तारखेला सत्तेवर येते. 23 ला निकाल लागतील. 26 ला सरकार स्थापन करू. 23 तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत. त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये. हे भारतीय जनता पक्ष, मिंदे गट यांचे एक फार मोठं षडयंत्र आहे. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय. पाहायला गेलं बरोबर, भाजपमध्ये जास्त मतदान झालं म्हणजे भाजपला झालं, महायुतीला झालं. खऱ्या अर्थाने सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे येतील का? बघा, सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे. हा, हे आता परवा 72 तासांनी ठरेल ना. 72 तासांनी ठरेल. प्रचंड पैसे त्यांनी वाटलेले आहे. पैशाचा पाऊस पाडलेला आहे. यंत्रणांचा गैरवापर केला आहे. तरी सुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक आहे. आणि आम्हाला खात्री आहे की या राज्याच्या जनतेनं पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी निवडणूक ही मतदान केलं. आमचं स्पष्ट मत होतं की महाराष्ट्र हवाय की अदानी राष्ट्र हवाय. आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेलं आहे. आम्ही जे म्हणतोय ना, हमने जो कहा था, मी जे सांगितलं होतं, आम्ही सांगत होतो की महाराष्ट्र की अडाणी राष्ट्र, हे महाराष्ट्र विकायला काढलेलं आहे अडाणीला. आणि आज ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे. $250 मिलियन करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये धारावी असेल, एअरपोर्ट असेल, अन्य अनेक महत्वाचे टेंडर्स आहेत, MSCB असेल, त्याच्यामध्ये सुद्धा गौतम अडाणीनं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याशी संगनमत करून, भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर. म्हणून आम्हाला पाडण्यासाठी